गुड इव्हनिंग गाईज. तर विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाच्या वेळेस आपण 8वी स्कॉलरशिप मध्ये विषयांतर्गत मिसेलिनियस या टॉपिक अंतर्गत सब टॉपिक क्लॉक्स हा आपण पाहिलेला आहे. आणि आता आज आपण गेम्स हा भाग यामध्ये पाहणार आहोत. तर पुन्हा एकदा गेम्स जे आहे तर त्या वेटेज जे आहे ते आपण मागील वेळेस पाहिलं होतं. तर या घटकांतर्गत या सब टॉपिक अंतर्गत साधारणपणे 4% एवढं जे वेटेज आहे तर त्या घटकाला वेटेज आहे. म्हणजे क्लॉक्स जे आहे, क्लॉक आणि गेम्स या दोन्ही घटकांवर आधारित साधारणपणे 4% वेटेज म्हणजे 25 प्रश्नांपैकी जास्तीत जास्त एक प्रश्न आपल्याला असू शकतो किंवा असतो. आणि साधारणपणे मार्क्स जे आहेत त्याला टोटल मार्क्स मिनिमम किंवा मॅक्सिमम मार्क्स जे आहेत तर ते 2 मार्क असू शकतात. आपण याविषयी मागील पाठामध्ये चर्चा केलेली आहे. तर आता आपण या पाठामध्ये कुठल्या बेसिक गोष्टी अंतर्भूत होतात किंवा कुठल्या बेसिक गोष्टींची आपल्याला गरज आहे तर ह्या बाबींची थोडीशी चर्चा करू. जसं की आपण क्लॉक्स मध्ये पाहिलं होतं की क्लॉक्स मध्ये काय काय गरजेचं होतं ते आपण मागील पाठाच्या वेळेस चर्चा केलेली होती. तर हे आपण फक्त थोडस रिवाइज ओनली बेसिक कन्सेप्ट मध्ये आपल्याला गेम्स या विषयाअंतर्गत म्हणजे आपण शाब्दिक खेळ असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो किंवा म्हणतो. त्याच्यामध्ये जर आपल्याला चांगल्या पद्धतीने जर स्पेलिंग काही शब्दांचे जे मोठे शब्द असतात म्हणजे जास्तीचे जे स्पेलिंग मोठे असणारे जे शब्द असतात ते जर त्याच्यामध्ये त्याचे जर स्पेलिंग आपले पाठ असले किंवा बऱ्यापैकी आपल्याला जर माहित असले स्पेलिंग तर आपल्याला ह्या विषयामध्ये मार्क मिळवण्यासाठी थोडस सोपं जातं. प्रोनाउन्सिएशन असतील त्याचे आणि मिनिंग्स असतील हे 2-3 ज्या गोष्टी आहेत त्या स्पेलिंगशी निगडीत आहेत आणि व्होकॅब्युलरीशी निगडीत आहेत. शब्दसंग्रह जेवढा असेल आपला तर तेवढं आपल्याला हे गेम्स या वर्ड गेम्स किंवा आपण त्याला म्हणू शकतो शाब्दिक खेळ म्हणजे शाब्दिक खेळांतर्गत आपण कुठल्या बाबी असू शकतात हे आपण खाली त्याच्याविषयी चर्चा करणार आहोत. तर व्होकॅब्युलरी जर आपली व्यवस्थित असेल तर हे प्रश्न सोडवणं आपल्याला निश्चित चांगल्या पद्धतीने सोपं जातं. या प्रश्नांमध्ये बघा तुम्ही जर आपण बारकाईने प्रश्नपत्रिकांचं जर निरीक्षण केलं ऑब्झर्वेशन जर केलं तर त्यामध्ये काही जे प्रश्न आहेत ते स्पोर्ट ऍक्टिव्हिटीज वर स्पोर्ट इक्विपमेंट्स बद्दल प्रश्न असू शकतात किंवा असतात. तर मग त्याच्यामध्ये काय काय अंतर्भूत होतं क्रिकेटमध्ये कुठल्या गोष्टींची गरज आहे किंवा क्रिकेटमध्ये तुम्हाला बॅट असेल बॉल असेल त्याच्याबरोबर आणखीन काय काय लागू शकतं. पॅड्स असतील, ग्लोव्स असतील, हेल्मेट असेल हे सुद्धा आपल्याला तिथं गरजेचं आहे. म्हणजे इक्विपमेंट्स साधनं कुठली असतात ही सुद्धा आपल्याला माहिती असली पाहिजे. त्याच्यामध्ये परत बॅडमिंटन मध्ये जर आपण विचार केला तर बॅडमिंटन रॅकेट, शटल कॉक, त्याच्यानंतर व्हॉलीबॉल मध्ये, टेनिस मध्ये, हॉकी किंवा नेटबॉल हे असे बरेचसे गोष्टी याच्यामध्ये महत्वाच्या आहेत. म्हणजे आपण यामध्ये स्पोर्ट इक्विपमेंट जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी माहिती आपल्याला लक्षात येऊ शकते किंवा माहिती आपल्याला कळते. त्याच्यामध्ये बघा तुम्ही ह्या आता समजा प्रोटेक्टिव्ह गिअर असतील, त्याच्यानंतर बेसबॉल असेल, बास्केटबॉल मध्ये खूप महत्वाचे आहेत, बास्केटबॉल महत्वाचा आहे, अशा गोष्टी आपल्याला या महत्वाच्या आहेत. मग ह्या गोष्टींमध्ये इक्विपमेंट्स साधनं जर आपल्याला माहित असतील किंवा लक्षात असतील तर आपण चांगल्या पद्धतीने या प्रश्नावरती आपलं ऑब्झर्वेशन जे आहे आपलं जे ऑप्शन्स आहेत ते आपण नोंदवू शकतो आणि चांगल्या पद्धतीने त्याचं उत्तर हे देऊ शकतो आणि व्यवस्थितरित्या आपण त्याच्यामध्ये स्कोरिंग हे करू शकतो. त्याच्यानंतर मग आता पुढे जर गेलं तर काही प्रश्न असं पण असतात
त्याच्यामध्ये काय असतंय, बर्ड्स किंवा नेस्ट, पक्षी आणि त्यांची घरं ही सुद्धा कॉमन मध्ये विचारलेली असतात. किंवा त्याच्यामध्ये काय असेल, समजा रॉबिन असेल, रॉबिनचं जे घर आहे त्याला आपण काय म्हणतो, कप नेस्ट म्हणतो. वूड पिकर्स असतील त्याला आपण कॅव्हिटी नेस्ट असं म्हणतो. तर सी बर्ड्स असतील, सी बर्ड्सचे जे घर आहेत त्यांना काय म्हणतो आपण, ब्युरो नेस्ट. अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत खूप कमी वेळा विचारलेले आहेत. बऱ्याच वेळेस जे प्रश्न आहेत ते गेम्स संदर्भात आणि म्हणजे सामूहिक घडामोडी अंतर्गत काही जे गेम्स असतील किंवा त्या गेम्सची जी इक्विपमेंट्स असतील तर त्या इक्विपमेंट्स वर आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे ही सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मग आता बघा, सनबर्ड असेल त्याला वीवर बर्ड्स असं म्हणलं जातं आणि त्याच्या त्याला हँगिंग नेस्ट ऑर डोम असं म्हटलं जातं. आता कबूतर जे असेल तर ते ग्राउंड बेस्ड नेस्ट असतं किंवा त्याला आपण ग्राउंड बेस्ड घरटं जे आहे त्याला ग्राउंड बेस्ड नेस्ट असं म्हटलं जातं. मग आता बघा, ह्याच्यामध्ये परत घरट्यांचा सुद्धा अंतर्भाव केला जाऊ शकतो किंवा होऊ शकतो. म्हणजे पझल्स अंतर्गत तुम्ही पाहू शकता. म्हणजे पझल्स अंतर्गत तुम्ही या सर्व प्रश्नांचा विचार जो आहे तो या ठिकाणी केला जातो. मग आता बघा, ऍथलेटिक्स मध्ये जर आपण विचार केला तर रनिंग आहे हे थोडक्यात पर्सनली किंवा वैयक्तिक एकच खेळाडू या खेळामध्ये म्हणजे एकाच खेळाडूला भाग घेता येऊ शकतो किंवा घेतो किंवा अनेक खेळाडू असतात. परंतु हा खेळ जो आहे लॉंग जम्प आहे, शॉर्ट जम्प आहे, वेट लिफ्टिंग आहे, शॉर्ट पुट आहे, रिले आहे. तर अशा खेळांमध्ये वैयक्तिकरित्या त्याला सहभाग घेता येऊ शकतो. दोघांमध्ये जर कुठले खेळ खेळायचे तर त्यामध्ये आपल्याला बॅडमिंटन आहे, रेसलिंग आहे, बॉक्सिंग आहे, असं सुद्धा आपल्याला म्हणजे दोघांमधले जे खेळ आहेत इन बोथ्स, तर ह्या खेळांमध्ये आपल्याला माहिती आपण मिळवू शकतो, घेऊ शकतो. आणि या मिळालेल्या माहितीच्या आधी मिळालेल्या माहितीतून आपण काय करू शकतो, हा स्कोर हा प्रश्न सोडवू शकतो आणि आपल्याला मार्क मिळवू शकतात. तर बघा आता त्याच्यामध्ये बघा, आता हे खेळ जे आपण पाहिले तर हे खेळ जे आहेत ते दोघांमध्ये खेळले जाणारे खेळ आहेत. हे खेळ जे आहे ते दोघांमध्ये खेळले जाणारे खेळ आहेत. इथपर्यंत जे खेळ आहेत ते दोघांमध्ये खेळले जाणारे खेळ आहेत. मग आता नंतर जर गेलं तर टीम मधील खेळ कुठले आहेत आपल्याला हे थोडं माहिती असतं, परंतु थोडस आपण जास्त नॉलेज जर त्याच्यामध्ये घ्यायला गेलो तर चांगल्या पद्धतीने आपल्याला ह्या खेळांची माहिती होऊ शकते. प्लेयर्स खो खो, कबड्डी, क्रिकेट, हॉकी, व्हॉलीबॉल असे जे टीम्स मध्ये खेळले जाणारे जे खेळ आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो, सांगू शकतो. त्यानंतर काय आहे तर बघा, आता फेसेस, एक्सप्रेशन जे आहे. मग आता फेसेस जे आहेत ते एक्सप्रेशन्स कसे आहेत त्याच्यामध्ये बघा, सॅड असेल, अंग्री असेल, हॅपी असेल किंवा आणखीन फ्रायटन जर घाबरलेला चेहरा जर असेल तो सुद्धा पिक्चर मध्ये आपल्याला दाखवला जातो. परीक्षेमध्ये प्रश्नामध्ये तो दाखवला जातो आणि त्या पिक्चर मध्ये आपल्याला ओळखायचं असतं की हा चेहरा कसा आहे आणि तो योग्य तो ऑप्शन जो असेल तो आपल्याला त्या ठिकाणी काय करायचा असतो, त्याला टिक मार्क ही करायची असते. अशा प्रकारे असे प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. तर हे आपण रिवाइज केलेलं आहे किंवा ज्याची आपण माहिती घेतलेली आहे, कशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते विचारले जाऊ शकतात. म्हणून निवडक जे असतील काय आपण म्हणतो त्याला, तर निवडक खेळातील इक्विपमेंट्स, असं नाहीये की आपल्याला सगळ्याच खेळातील इक्विपमेंट्स माहिती पाहिजेत. तर निवडक खेळातील इक्विपमेंट्स ही आपल्याला माहिती असले तरी सुद्धा अशा प्रश्नांना आपल्याला ऑप्शन शोधता येतो किंवा आपल्याला उत्तर शोधता येतं.
ओके. तर आता ह्या मग थोडस रिवाइज केलेलं आहे. तर आता आपण पाहूया मॅच द लेटर्स गिव्हन बिलो. मग आता हे प्रश्न काही प्रश्न तयार केलेले आहेत. मग आता ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहता येईल की बघा आता कुठला शब्द तयार होऊ शकतोय किंवा काय तयार होऊ शकतोय किंवा अशा पद्धतीचा प्रश्न सुद्धा विचारला जातो की असा प्रश्न असं match the letters given below and rearrange the words. And after rearranging the words, what is the meaning of that particular words? असं सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं. मग आता बघा तुम्ही तुमच्या माहितीसाठी जर स्क्रीनशॉट जर काढून ठेवला तुम्ही या शब्दांचा तर तुम्हाला हे शब्द तयार करता येऊ शकतात किंवा ह्या शब्दांपासून ह्या अक्षरांपासून तुम्हाला शब्द तयार करता येऊ शकतो. मग आता बघा कधी कधी काय होतं आपण घाबरून जातो. कशावर घाबरून जातो की असे एकत्र शब्द दिले जातात. हे असे एकत्र शब्द दिले जातात. इथे ई दिलेला आहे, इथे एन दिलेला आहे. परंतु ज्या वेळेस आपण असे शब्द दिले जातात त्यावेळेस आपण काय करायचं आहे तर त्या शब्दाचे भाग करायचे आहेत. मग आता बघा कसे कसे भाग करू शकतोय आपण. हा ती आहे, हा एक ई आहे, हा एन आहे. म्हणजे ती एन असा शब्द तयार झाला आहे. ह्याच्यातून ती एन शब्द तयार झाला. मग आता राहिले कुठले शब्द तर बघा आता CES, TNCES आणि आधीचे कुठले शब्द राहिलेले आहेत तर SEN. म्हणजे अशा प्रकारे सेंटेन्सेस असं वर्ड त्याच्यामधून तयार होऊ शकतोय. मग ह्या प्रॅक्टिससाठी तुम्ही काय करू टू प्रॅक्टिस दिस वन तुम्ही काय करू शकता तर तुम्ही असे वेगवेगळे 6, 7, 8 अक्षरी शब्द घेऊ शकता आणि त्या यू कॅन टेक 8 डिजिट 8 म्हणजे 8 अक्षरी शब्द घेऊ शकता आणि 8 अक्षरी शब्द घेतल्यानंतर तुम्ही चांगल्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता हे शब्दांचा सराव करू शकता किंवा तुमच्या मित्रांना तुम्ही देऊ शकता. आता ह्याच्यावरून दुसरा शब्द काय होऊ शकतोय आपल्याला तो सुद्धा या ठिकाणी करता येईल. मग आता बघा इथं काय आहे यम आहे MNEMT. मग आता मेन इथं मांडायचं आहे मेन जर इथं मांडलं तर आता खाली काय राहतंय. मग आता बघा मग आता समजा ई सुरुवात जर केली ENVIRO एन्व्हायरमेंट असा शब्द आपल्याला एन्व्हायरमेंट एन्व्हायरमेंट असा शब्द आपल्याला तयार होऊ शकतो. या शब्दातलं सुद्धा शेवटून दुसरा अक्षर, शेवटून पहिला अक्षर, शेवटून 5वा अक्षर, मधलं अक्षर असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. मग त्यामध्ये आपल्याला त्यावेळेस काय तर त्याचं उत्तर हे आपल्याला व्यवस्थितरित्या तर आपण त्या प्रश्नावरती when we have been focusing on the question then we can get correct answer. आता नंतर समजा तिसरा शब्द, चौथा शब्द जो आहे तो काय काय शब्द तयार होतात तर आपण आता जी माहिती घेऊयात. आता याचे शब्द कुठला तयार होईल बूट पॉलिश बरोबर. ओके. तर बघा आता ह्याच्यानंतर इथे काय शब्द तयार होतोय एक्सक्लेमेटरी असा शब्द तयार होतोय. त्याच्यानंतर अजून कुठले तयार शब्द होतात बघा. इथे शब्द कुठला होईल WS आहे, WE आहे. स्क्रीनशॉट शब्द तयार होईल. स्क्रीनशॉट शब्द तयार होतोय. त्याच्यानंतर इथं व्हिजिटेबल्स असा शब्द तयार होईल. व्हिजिटेबल्स असे शब्द तयार होऊ शकतात किंवा होतात. आपण इथपर्यंत पाहिलेले आहेत शब्द. तर त्याच्यानंतर अजून कुठले शब्द तयार होऊ शकतात बघा. आता इथं साधारणपणे ट्रान्सलेशन
ट्रान्सलेशन असा शब्द तयार होईल. त्याच्यानंतर अल्टरनेटिव्ह असा शब्द तयार होतोय बघा. या ठिकाणी अल्टरनेटिव्ह असा शब्द तयार होतो. तर अल्टरनेटिव्ह असा शब्द तयार होतोय. नंतर इथं जो आहे या ठिकाणी ऍडव्हर्टाइजमेंट MENT ऍडव्हर्टाइजमेंट असे शब्द आपल्याला तयार होऊ शकतात. आणि ह्या प्रश्नांमध्ये जर आपल्याला हे शब्द लक्षात असतील, पाठ असतील, तर मात्र निश्चितपणे आपल्याला लगेच ह्या प्रश्नांचं उत्तर देता येऊ शकतं आणि आपण तत्परतेने हे प्रश्न जे आहेत तर ते सोडवू शकतो. आता बघा यामध्ये आपण काही सोप्या 2-4 प्रश्नांवरती चर्चा करूयात. आता choose the words that comes alphabetically first. मग आता alphabetically first कुठला वर्ड येणार आहे तर त्या ठिकाणी बघा. मग आता सप्टेंबर असेल, सप्टेंबर नंतर समजा इथं यस आहे, यस नंतर जे आहे, नंतर यम आहे, नंतर यन आहे. बघा आता सगळ्यात आधी कुठला शब्द येऊ शकतोय JKLM. जे पहिल्यांदा जे येतोय, KLM. यम जो आहे तो दुसऱ्यांदा येतोय, यन जो आहे तो तिसऱ्यांदा येतोय, NOPQRS. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला अल्फाबेटिकल क्रम सुद्धा लावता येऊ शकतो आणि आपण तो लावू शकतो. मग आता फाइंड द करेक्ट नेम्स ऑफ प्रोफेशनल. मग आता त्याच्यामध्ये समजा दुसरा जर प्रश्न घेतला तर फ्रॉम द गिव्हन लेटर्स नेम ऑफ प्रोफेशन. करेक्ट नेम पण आपल्याला शोधायचा आहे आणि करेक्ट नेम शोधल्यानंतर काय करायचं आहे तर इथे त्यांनी स्पेलिंग मध्ये फक्त थोडा काय केलेला आहे, बदल केला आहे. मग आता मेकॅनिक म्हणजे आता बघा इथे हे दोन्ही जे शब्द आहेत ते सारखे झालेले आहेत. म्हणजे हे 1 आणि 4 ह्याचं उत्तर असू शकतं तर किंवा आहे. तर मग हे शब्द जे आहेत कशी हे स्पेलिंग जे आहे ते थोडं चुकलेलं आहे म्हणून हे पर्याय जे आहेत ते चुकीचे आहेत. अशा प्रकारे आपण हे प्रश्न सोडू शकतो. सगळ्यात महत्वाचं जे आहे ते व्होकॅब्युलरी आहे. व्होकॅब्युलरी अतिशय या गेम्स या घटकामध्ये सर्वांमध्ये महत्वाचे आहे. तर असे आणखीन बरेचसे प्रश्न जे आहेत ते आपण सोडू शकतो किंवा सांगू शकतो. व्हॉट इज दॅट बिगिन्स विथ टी, एंड्स विथ टी अँड फुल ऑफ टी. बघा मग आता या प्रश्नाचा जर आपल्याला व्यवस्थित जर कळाला कधी कळणार आहे अर्थ, व्होकॅब्युलरी ज्यावेळेस व्यवस्थित असेल त्यावेळेस अर्थ आपल्याला कळणार आहे. हा जो आहे तो एक खेळाचं नाव आहे, हा जो आहे टी कप आहे. हे आपल्या म्हणजे जमलिंगसाठी त्यांनी हे दिलेले टी कप. म्हणजे बिगॅन्स विथ टी आणि एंड्स विथ टी हे दोन्ही पण गरजेचं आहे. बिगॅन्स विथ टी आणि एंड्स विथ टी. आणि फुल ऑफ टी, टी पॉट जे आहे तर ते कसं आहे तर टी पॉट जे आहे ते टीने भरलेलं असतं आणि हे सुरुवात कशी होती टीने होती आणि शेवट पण कशी होती टीने होते. परंतु आपल्याला जंगलिंग मध्ये काय करू शकतोय आपण ते एखाद्या वेळेस टी कपलाच आपण काय करू शकतोय टिक मार्क करू शकतोय. म्हणून आपल्याला हे अतिशय क्वेश्चन फोकस करणं गरजेचं आहे आणि क्वेश्चन फोकस केल्यानंतर चांगल्या पद्धतीने आपल्याला ते जे प्रश्न आहेत ते सोडवणं गरजेचं आहे. आणि प्रश्न जर आपण व्यवस्थित जर सोडवले तरच आपल्याला काय होणार आहे तर चांगल्या पद्धतीने आपण स्कोअर करणार आहोत. तसं वेटेज जर पाहिलं तर ह्या प्रश्नांचा खूप कमी आहे आणि सराव पण आपल्याला तेवढाच वेळ त्याला सरावाला देणं गरजेचं आहे. बघा आता इथं जर पहिला प्रश्न घेतला विच लेटर विल यू सिलेक्ट टू कम्प्लीट द रीडर टू फॉर्म 2 मिनिंगफुल वर्ड्स. आता इथं काय म्हणतोय तो इथं अर्थ आपल्याला त्यांनी दिलेला असतो परंतु आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की बाबा इथं जो पर्याय आहे मग आता साधा पर्याय आहे इथं DOOR. हा जर ओ इथे घेतला तर FROM असा शब्द पण तयार होतोय आणि ओ घेतल्यानंतर
डोर असा शब्द पण तयार होतोय. म्हणजे आपल्याला क्वेश्चन फोकस झाला पाहिजे आणि क्वेश्चन फोकस झाल्यानंतर आपल्याला लक्षात येणार आहे. जरी समजा एखाद्याला फ्रॉम शब्द आठवत नाही तरी सुद्धा इथं समजा आर घेतला DORR असा शब्द नाहीये किंवा असा शब्द होऊ शकत नाही. DORM असा शब्द सुद्धा होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला तारतम्य थोडं लक्षात आलं पाहिजे आणि अशा पद्धतीने आपण प्रश्नाचा जी उकल आहे ती केली पाहिजे. ऑप्शन्स आहेत ते बरोबर निवडले पाहिजे. ओके, तर आता बघा या ठिकाणी पुन्हा एकदा हा प्रश्न जो आहे तो प्रश्न कसा आहे. आपण याला प्रश्न म्हणजे ह्याच्यात आणखी साधारणपणे 1 2 3 4 we should complete 4 spellings here and then त्या प्रकारचा ऑप्शन आपल्याला इथं निवडायचा आहे. मग आता बघा पहिल्यांदा जर समजा 2 नंबरचा शब्द जर आपल्याला इथं समजा बघा तर 2 नंबरचा जर ऑप्शन आपल्याला समजा आपल्याला 2 नंबरचा ऑप्शन टॅली करून बघावं लागेल. समजा 2 नंबरचा ऑप्शन काय आहे, बी आहे. मग आता बी कुठे कुठे आहे त्याचं उत्तर 2 पण असू शकतंय आणि 4 पण असू शकतंय. मग आता जर 2 नंबरचा ऑप्शन आता इथं बी जर घेतला तर इथं बनाना होणार आणि इफ वी टेक हिअर तिसरा जो आहे इथं पी पण घेता येतंय आणि ए पण घेता येतंय. मग आता तिसऱ्या प्रश्नामध्ये डबल पी जर इथे घेतला इथं जर डबल पी घेतला तर ऍपल हा शब्द तयार होतोय. वी आर फॉर्मिंग ऍपल वर्ड्स हिअर. बट दुसरा जो पर्याय आहे तो जर इथं परफेक्ट गेला मग आता राहिले तिथे 2 शब्द. मग एम इथं टॅली करून बघायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर आर इथं टॅली करून बघायचं आहे आपल्याला. तर हे 2 गोष्टी जर त्या ठिकाणी जुळल्या तर मात्र मग आपला पर्याय क्रमांक किती 2 हे आपला पर्याय क्रमांक उत्तर असणार आहे किंवा आहे. आणि मग ए जर इथं तिसऱ्या नंबरला जर आपण ए घेतला तर हा ए इथं जुळू शकत नाही. APALE असं गडबडीमध्ये आपल्याला स्पेलिंग चुकू शकतं एखाद्या. आणि आपल्याला आता समजा ग्रीन टी असेल ग्रीन टी किंवा ग्रीन पीस असेल तर मग इथं आपण एखादं ई सुद्धा टिक मार्क करू शकतो. पण आपलं त्या ठिकाणी उत्तर सुद्धा आहे. म्हणून आपल्याला पूर्ण लक्ष देणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने आपण हे प्रश्न सोडवू शकतोय. त्यानंतर तिसरा प्रश्न बघा व्हॉट इज हा आपण प्रश्न घेतलेला होता. आता चौथा जो प्रश्न आहे तर बघा which letter of the alphabet in place of star will be used to form 2 meaningful words. जर समजा 2 meaningful वर्ड आपल्याला तयार करायचे असतील तर या ठिकाणी तुम्ही स्टारच्या इन द प्लेस ऑफ स्टार तर कुठला शब्द तुम्ही कोणता अक्षर तुम्ही घेऊ शकता असं त्याने आपल्याला विचारलेलं आहे. तर मग आता साधी गोष्ट आहे BUACH BLACH BOACH आणि BEACH. जर समजा आपण इथं ए घेतला तर SHELL म्हणजे सेल हा शब्द आणि बीच हा शब्द हे 2 मिनिंगफुल वर्ड्स मिळतात. म्हणून याचं उत्तर काय आहे तर ई फोर्थ ऑप्शन इज द करेक्ट आन्सर. देन यू कॅन टिक हिअर फॉर दिस ऑप्शन. तर यानंतर बघा 5वा प्रश्न जो आहे तर इट फ्लाइज इन द स्काय बट इट इज नॉट अ बर्ड. पीपल एन्जॉय प्लेइंग विथ इट. व्हॉट इज दॅट. मग आता त्यांनी काय विचारलेलं आहे आपल्याला जर तो आकाशात उडतो पण पक्षी नाहीये. तो आकाशात उडतोय पण पक्षी नाहीये. ह्या ज्या शक्यता आहेत ज्यावेळेस आपल्याला वी कॅनॉट अंडरस्टँड इन इंग्लिश नीटली देन त्यावेळेस आपल्याला मराठी पण वाचायचंय आणि इंग्रजी पण वाचायचंय. समजा इंग्रजी मधलं जर आपल्याला लक्षात आलं नाही तर आपल्याला मराठी वाचायचंय. म्हणजे कधी कधी एखादा प्रश्न इंग्रजीत वाचल्यानंतर आपण वी कॅन अंडरस्टँड इन इंग्लिश ऑल्सो वी कॅन अंडरस्टँड इन मराठी सम क्वेश्चन्स. मग आता तो काय तो आकाशात उडतो पण पक्षी नाही त्याच्याशी खेळण्यात लोक आनंद मानतात. मग आता क्लाउड बरोबर खेळतात का नो. हवे बरोबर खेळतात का नो. काईट बरोबर खेळतात का
हा तो काय होतो, तो आकाशात उडतो पण पक्षी नाहीये. मग काईट पक्षी नाहीये आणि एरोप्लेन काही पक्षी आहे का, हा सुद्धा पक्षी नाहीये. म्हणून क्लाउडचं उत्तर नाहीये, एअरचं उत्तर नाहीये, त्याचं उत्तर काय असणार आहे, काईट हे उत्तर असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला थोडा तर्क, थोडा केस जो आहे तो आपल्याला उपयोगाला येऊ शकतो आणि आपण चांगल्या पद्धतीने असे प्रश्न जे आहेत तर ते सोडवू शकतो. आता बघा, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड सॉल्व्ह द पझल. आता इथं तुम्हाला काय आलेलं आहे, मल्टी क्वेश्चन्स आर देअर इन दॅट पझल, मल्टी स्पेलिंग्स आर देअर इन दॅट पझल. म्हणजे ह्याच्यामध्ये बघा, इथं एक आहे, त्यानंतर हा दोन आहे, हा तिसरा शब्द आहे आणि हा चौथा शब्द आहे. म्हणजे हे चार शब्द ज्यावेळेस आपण जुळवणार आहे, पण अक्षर साधारणपणे किती दिलेली आहे, अक्षर जे आहेत ती 3च दिलेली आहेत आणि जुळवायचे आहेत आपल्याला शब्द, 4 शब्द जुळवायचे आहेत. मग आता बघा तुम्ही तर TURTL तिथं काय असणार आहे, टर्टल असणार आहे, ई असणार आहे, बरोबर आहे का. ELEPHAPHANT हे जे आहे ते टर्टलच्या नंतर TURTLEEPHANT म्हणजे इथं PH असणार आहे. आता एच इथं जर घेतला तर इथे यस असणार आहे. म्हणजे इथं स्क्विरलचं स्पेलिंग होणार आहे. म्हणजे EPS ईच्या नंतर एच आणि नंतर यस, म्हणून त्याचा पर्याय क्रमांक 4 जे आहे ते उत्तर आहे. त्याच्यासाठी हा प्रश्न जो आहे त्यांनी 2020 ला विचारलेला आहे. म्हणजे साधारणपणे 2020 ला 5 वर्षापूर्वी तो प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे असे प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांचा सराव आपल्याला करता येऊ शकतो प्रश्न संचामधून आणि आपण चांगल्या पद्धतीने हे प्रश्न सोडवू शकतो. बघा आता 7वा प्रश्न घ्या. I have a hole in my heart. I made a metal. I guard your door. I am made of metal. I am made of metal. मी कशाने बनलेली आहे, तर मी मेटलने बनलेली आहे, मी धातूने बनलेली आहे, मी धातूचा तयार केलेला आहे. मग आता मी तुमच्या दरवाजाची रखवाली करतो, मी कोण आहे, मग दरवाजाची रखवाली करतो म्हणजे डोर असेल का, नक्कीच नाही. ब्लॉक असेल का, ब्लॉक कसं काय दरवाजाची रखवाली करतो, नाही होऊ शकत. विंडो नाही होऊ शकत. आणि मग खाली कोण राहिले, लॉक राहिले. मग आता बघा आपण आपलं उत्तर विदिन अ सेकंड आपल्याला ते टॅली पण करून बघायचं आहे. वी हॅव टू टॅली दॅट वन. आय हॅव अ होल इन माय हार्ट. हे जे लॉक आहे त्या लॉकला थोडंसं छिद्र आहे. कशासाठी छिद्र आहे, तर चावी त्याच्यामध्ये घालण्यासाठी आणि काढण्यासाठी. म्हणून लॉक जे आहे त्याला छिद्र आहे आणि मी कशा तयार झालेलो आहे, धातूचा तयार झालेलो आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला विदिन अ सेकंड परंतु न चुकता विथ फोकसिंग आपल्याला सोडवायचा आहे. बघा अक्षरांची पुनर्मांडणी करून रेल्वेशी संबंधित शब्द तयार करा. आता रेल्वेशी संबंधित शब्द आपल्याला माहिती असले पाहिजे, रिलेटेड वर्ड्स. मग हे सुद्धा आपल्याला हा जो गेम आहे हा सुद्धा आपण आपल्या मित्रांसोबत विथ आवर फ्रेंड्स हा गेम कसा खेळायला पाहिजे आपण, तर मग आता त्याच्यामध्ये बघा तुम्ही क्लासरूम आहे, मग त्याच्याशी रिलेटेड वर्ड्स तुम्ही शोधू शकता. त्यानंतर स्कूल आहे, स्कूलच्या रिलेटेड वर्ड्स तुम्ही शोधू शकता. ॲनिमलच्या रिलेटेड वर्ड्स. मग आता हा एक साधारणतः 15 सेकंदामध्ये तुम्ही तुमच्या वहीवरती ॲनिमलच्या रिलेटेड किती शब्द लिहिता, क्लासच्या रिलेटेड किती शब्द लिहिता, क्लासरूमच्या रिलेटेड किती शब्द लिहिता, लाईट इलेक्ट्रिसिटीच्या रिलेटेड तुम्ही किती शब्द लिहिता, फॅनच्या रिलेटेड किती शब्द लिहिता. म्हणजे अशा पद्धतीने हा छोटा गेम जो आहे तो आपल्याला खेळता येऊ शकतो आणि ह्याच्यातून आपली व्होकॅब्युलरी काय आहे डेव्हलप होऊ शकते आणि आपण चांगल्या पद्धतीने प्रश्नांची उत्तर जे आहेत ते सोडवू शकतो किंवा आपल्याला लगेच त्या प्रश्नाचं उत्तर येऊ शकतं. ज्यावेळेस एखाद्या प्रश्नाला 2-3 सेकंदाचा कालावधी जाणार आहे, मग त्या प्रश्नाचा वेळ अवघड प्रश्नांमध्ये सुद्धा आपल्याला वापरता येऊ शकतो. असा पण उपयोग आपल्याला पेपर कव्हर होण्यासंदर्भात होऊ शकतो. मग आता बघा
हा शब्द पूर्णच ठीक आहे, कुठलाच ह्याला ताळमेळ नाही. पण टिओस्टिक, टॉयक्सिन, स्पेशल आणि ओटासिन काहीच ह्या अर्थ नसलेले शब्द आहेत. मग आपल्याला जर रेल्वे स्टेशन हा शब्द जर नीट माहित असेल किंवा लक्षात असेल तर स्टेशनचं स्पेलिंग सुद्धा मात्र आपल्याला इथं बघून आपल्याला ह्या प्रश्नावरती, ह्या उत्तरावरती टिक मार्क करून आपण चांगल्या पद्धतीने हा प्रश्न जो आहे तो सोडवू शकतो. आणि आपण पेपर कव्हर होण्याच्या दृष्टिकोनातून आपण त्या प्रश्नाचा विचार करू शकतो. बघा, अतिशय कमी वेटेज आहे, परंतु ह्याला जर तुम्ही फक्त जर फोकस, जर व्हॉकॅब्युलरी, जर शब्दसंग्रह जर फोकस केला तर मात्र ह्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला सहज तुम्ही देऊ शकता किंवा सोडवू शकता. व्हॉकॅब्युलरी अतिशय महत्वाची गोष्ट आहे. कुठली पण भाषा तुम्हाला शिकायची असेल, मराठी असू द्या, हिंदी असू द्या, इंग्रजी असू द्या, एनी लँग्वेज इफ यू कॅन लर्न, यू हॅव टू फोकस व्हॉकॅब्युलरी ओनली. तुम्हाला फक्त व्हॉकॅब्युलरी फोकस करावी लागेल आणि देन आफ्टर व्हॉकॅब्युलरी यू हॅव टू गो इन टू ग्रामर. म्हणजे त्यावेळेस तुम्हाला ती भाषा चांगल्या प्रकारे आत्मसात होणार आहे. दोन्ही शब्द अर्थपूर्ण बनवण्यासाठी स्टार या जागी योग्य अक्षर घ्या. आता टू मेक टू मिनिंगफुल वर्ड्स राईट द करेक्ट लेटर ऑफ द अल्फाबेट इन प्लेस ऑफ स्टार. मग आता बघा, तुम्ही पहिल्यांदा सी घेऊन बघा. CRON, ट्रॉन असा शब्द नाही ऐकलेला. ARON, ॲरॉन नाही ऐकलेला. URON, ट्रॉन नाही ऐकलेला असा शब्द. मग आता खाली राहिलं काय तर आयरॉन. मग इथं आपल्याला आय घेता येतोय. मग आता इथं जर आय घेतला तर जमतोय का बघा. म्हणजे दोन्ही शब्दामध्ये या ठिकाणी आय हा शब्द महत्वाचा येतोय, म्हणून त्याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 2 आहे. फाइंड द हिडन पार्ट ऑफ द बॉडी इन द गिव्हन सेंटेन्स. बघा, आपण मगाशी सेंटेन्स हा शब्द तयार केला होता, SCN. आणि स्पेलिंग, वेन वी आर गोइंग टू अंडरस्टँड स्पेलिंग, स्पेलिंग पाठ करताना आपण कसे केले पाहिजे तर अशा पद्धतीने SEN, TEN, CES म्हणजे तुम्ही त्याचे गट बनवले पाहिजे. LEERS म्हणजे ज्यावेळेस आपण स्पेलिंगचे असे गट बनवणार आहे, सिक्वेन्स SEQUENC म्हणजे अशा पद्धतीने जर आपण स्पेलिंगचे गट बनवले तर आपले ते लवकरात लवकर लक्षात येतात आणि आपल्याला ते कशा पद्धतीने त्या शब्दाचं, त्या अक्षराचं, त्या वाक्यामध्ये ते स्पेलिंग आहे ते आपल्याला शोधता येतं किंवा लक्षात येऊ शकतं. पहिल्या प्रश्नामध्ये बघा, पुढील वाक्यामध्ये फाइंड द हिडन पार्ट ऑफ द बॉडी इन द गिव्हन सेंटेन्स, द लेटर ऑफ द वर्ड आर इन अ सिक्वेन्स. पुढील वाक्यात असलेल्या शब्दाचा अवयव शोधून काढा आणि त्या अवयवांच्या अक्षरे वाक्यात एका पाठोपाठ एक आहेत. हे वाक्य त्यांनी आपल्याला हिंटसाठी दिले. These letters of the word are in sequence मध्ये आहेत असं तो म्हणतोय. हिंट बघा, they escaped in a balloon. They escaped in a balloon. बलून मधून त्यांची सुटका, they escaped in a balloon म्हणजे त्यांची सुटका झाली बलून मधून. मग आता कुठलं इथं आपल्याला जुळतंय बघा. इथं यशी तयार होत आहे ही, त्यानंतर इथं कॅप तयार होत आहे, त्याच्यानंतर इथं बॉल तयार होत आहे, त्याच्यानंतर आणखी कुठला शब्द तयार होतोय बघा, DIN पण शब्द तयार होतोय, परंतु आपल्याला ते कुठलाही शब्द उपयोगाचा नाहीये. काय उपयोगाचा नाहीये तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, दॅट इज द पार्ट ऑफ आवर बॉडी, आपल्या शरीराचा भाग आहे. मग आता कुठला शब्द तयार होतोय या ठिकाणी, मग आता आपण पर्याय घेऊन जाऊया. मग आता नेल शब्द तो मग त्यांनी काय सांगितलेलं आहे आपल्याला, सिक्वेन्स मध्ये आहे. हे सगळे शब्द दे ऑल आर इन सिक्वेन्स. मग आता नेल, इथं कुठं नेल जुळतोय का बघा, NAIL इथं नाही म्हटल्यानंतर हा पर्याय निश्चित नाही. आता बघा त्याच्यानंतर कॅप बघूयात आपण. कॅप इथं आपण शोधलेला आहे, पण कॅप इज नॉट पार्ट ऑफ आवर बॉडी. कॅप काय आपल्या शरीराचा भाग नाहीये, म्हणून कॅप सुद्धा तिथं नाहीये. त्याच्यानंतर मग आता कोण राहिले, येल्लो राहिलेला आहे बघा. आता ह्याच्यामध्ये येल इथंच नाहीये, मग येल आहे, सॉरी LOB बी ह्याच्यामध्ये बी पण आहे, बी आहे, पण त्यांचं जे
अरेंज आहे तर हे अरेंजमेंट व्यवस्थित नाहीये म्हणून येल्लो सुद्धा नसणार आहे. मग आता खाली कोण राहिले तर EYES, बघा इथे EYES हा शब्द तयार झाला. EYES. So this is the third one is the answer of this question. म्हणजे तिसरा जो शब्द आहे तर तिसरा शब्द तिसरा जो पर्याय आहे तर हा तिसरा पर्याय त्याचं उत्तर हा होऊ शकतो. म्हणजे EYES असं त्यांनी ह्या शब्दांची अरेंजमेंट जी आहे ती या ठिकाणी दाखवलेली आहे आणि एवढं आपल्याला बारीक लक्ष देणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे तर प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जेवढे तुम्ही ह्या प्रश्नामध्ये जेवढे तुम्ही प्रश्न सोडवणार आहात तेवढं तुम्हाला ह्या प्रश्नांचं नॉलेज होणार आहे. जास्तीत जास्त प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. ओके, तर आता याच्यामध्ये 11वा जो प्रश्न आहे तो आपण आता पाहूया. आता हा पुन्हा एकदा मल्टी क्वेश्चन. मल्टी म्हणजे एकाच प्रश्नामध्ये एकाच आकृतीमध्ये खूप सारे प्रश्न त्या ठिकाणी त्यांनी विचारलेले आहेत. मग आता बघा इन्स्ट्रक्शन्स काय आहेत. इन्स्ट्रक्शन तर आपण वाचूया. For question 11 to 14, look at the pie chart. Find out the word which is not formed using the letter from the chart. बघा, आता दिलेली वर्तुळ आकृती पहा. पाय चार्ट म्हणजे काय आहे तर वर्तुळ आकृती आहे. तक्त्यात दिलेल्या अक्षरांपासून हे सर्वात महत्त्वाचं आहे. वाट तयार न होणारे शब्द आपल्याला शोधायचे आहेत. युजिंग द लेटर फ्रॉम द चार्ट which is not formed. जे शब्द तयार होत नाही. बऱ्याच वेळेस आपल्याला काय होतंय की आपण हा शब्द तयार होतोय आपण ह्याला लगेच असं टिक मार्क करून जातो. चला इथे बघा SIP तयार झाला. कार्य क्रमांक उत्तर 2 आहे आणि आपण लिहून मोकळे होतोय. SOAP हा शब्द आपल्याला दिसतोय. हा शब्द तयार होतोय. हे उत्तर ते असण्याची शक्यता आहे. POT हा शब्द तयार होतोय. पण नेमका तयार न होणारा शब्द विचारलाय म्हणून त्याचं उत्तर जे आहे ते आपल्याला बाईट लिहावं लागेल. कारण का तर BITE ह्याच्यामध्ये कुठंच नाही म्हणून बाईट हा शब्द तयार होत नाही. अशा प्रकारे आपल्याला जो शब्द आहे तर बाईट जो शब्द आहे तर तो तयार होत नाही आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपल्याला इथं टिक मार्क करणं गरजेचं आहे. तर आता बघा त्यानंतर बघा पास्ट स्पॉट पीक बीट. पुन्हा एकदा ह्याच्यामध्ये ज्या शब्दामध्ये बघा आता इथं ई जो आहे तो ऍडव्हान्स आलेला आहे या ठिकाणी म्हणून त्याचं तयार न होणारा शब्द पाईप असेल. आता मग आता PAST हा शब्द तयार होतोय हे त्याचं उत्तर नाहीये. मग त्याच्यानंतर काय SPOT हा शब्द सुद्धा तयार होतोय. PICK बघा ह्याच्यामध्ये सी पण नाही आणि के सुद्धा कुठेही नाही म्हणून त्याचं जे उत्तर आहे ते PICK पीक असं असणार आहे. म्हणून 12 क्वेश्चन नंबर 12 ऑप्शन 3 इज द आन्सर. तर बघा 13व्या प्रश्नामध्ये आपल्याला काय करता येईल तर 13व्या प्रश्नामध्ये आता आपण पाहूया. 13व्या प्रश्नामध्ये पुन्हा एकदा मॅप मॅन मॅन मॅप आणि बॅट. बॅट हा शब्द तयार होतोय. त्यानंतर मॅप MAT मॅप सुद्धा तयार होतोय. त्यानंतर मॅन MAN या ठिकाणी नाहीये म्हणून त्याचं उत्तर हे असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला असे प्रश्न जे आहेत ते तयार करता येऊ शकतात. पुन्हा एकदा व्होकॅब्युलरी हा घटक जो आहे तो प्रत्येक वेळेस महत्वाचा आहे आणि व्होकॅब्युलरी मध्ये आपण असे प्रश्न सांगू शकतो. आता बघा हा प्रश्न जो आहे तो 2018 विचारलेला आहे. मग आता 2018 काय प्रश्न विचारलाय तर आपण पाहूया. योग्य अक्षरांचा पर्याय निवडून पुढील शब्द कोडे
शोधा. मग आता बघा 1 2 3 पुन्हा एकदा 3 शब्द या ठिकाणी गरजेचे आहेत. आता बघा हे आपल्याला सहज दिसता क्षणी आपल्याला लक्षात येऊ शकते. काय लक्षात येऊ शकते तर CROW जर या ठिकाणी असेल म्हणजे CRO जर इथं आपण घेतलं तर आता हे 2 पर्याय त्याच्यामध्ये असू शकतात. मग आता आपला एक पर्याय इथं ओ जुळलेला आहे. जर ओ जुळला तर बघा आता ऑस्ट्रिच म्हणल्यानंतर इथं काय येणार आहे सी येणार आहे. म्हणून इथं ऑस्ट्रिच हे येणार नाही. आपलं जंबल करण्यासाठी प्रत्येक प्रश्नामध्ये अशी गंमत असते किंवा गोष्ट असते तर आपल्याला जम्बलिंग करण्यासाठी त्यांनी काय केलेलं असतंय 2 पर्याय जंबल. एक पर्याय अगदी पूर्ण बरोबर, एक पर्याय थोडा बरोबर म्हणजे थोडा चुकीचा असतो तो, आणि 2 पर्याय जे आहेत ते एकदम चुकीचे असतात. म्हणजे आपल्याला या ठिकाणी बघा जर घ्यायचं झालं तर हा पर्याय जो आहे तो आपल्याला येऊ शकतो किंवा आपण घेता येऊ शकतो. म्हणजे परत आपल्याला लास्टचा जो शब्द आहे तो ईगल हा सुद्धा आपल्याला म्हणजे तिथं टॅली करता येईल. आणि ईगल जे आहे गरुड म्हणून पर्याय क्रमांक जो आहे तो 4 आपल्याला सांगता येईल. म्हणजे असे सोपे प्रश्न असतात. आपल्याला जास्त मोठे अवघड सुद्धा शब्द पाठ करण्याची किंवा तयार करण्याची गरज नाहीये. परंतु जे सोपे काही शब्द माहित आहेत तर त्यांचा सराव जो आहे तो चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. आता बघा पुढचा जो प्रश्न आहे आय लाईक बोन्स मला हाडे आय लाईक बोन्स मला हाडे आवडतात. बघा मग आता हाडं कुणाला आवडतात आपल्याला क्लिक झालं पाहिजे की कुणाला नेमकी हाडं आवडतात. माझ्या मुलांना माय चिल्ड्रन आर कॉल्ड मी पपीज. आता पपीज कुणाला म्हणतोय आपण तुम्हाला माहिती आहे पपीज IES सिंग्युलर प्लुरल त्याच्यामध्ये आपलं आपण म्हणू शकतो. म्हणजे एक दुसऱ्या बाजूने जर अभ्यास केला तर पपी आणि पपीज IES म्हणजे वाय जाऊन इथं IES. आता हा आपल्या ह्याचा भाग नाहीये परंतु सिंग्युलर प्लुरल वी हॅव टू नो दॅट वन. सो आय एक्सप्लेन हिअर. माझ्या मुलांना पपीज म्हणतात. मी किंवा तुमच्या घराचे राखण करतो. मग मी कोण आहे आता वॉचमन आपल्या घराचे राखण करतो पण त्याला काय हाडं आवडतात का नाही आवडत. कॅट आपल्या घराची राखण करते का नाही करू शकत. पोपट आपल्या घराचे राखण करतो का आपल्या बाहेर काय जाणार आहे का बरोबर नाही. म्हणून त्याचं उत्तर जे आहे ते डॉग आहे. बघा मग आपल्याला काय माहित असलं पाहिजे डॉग आणि पपी हे दोन्ही शब्द आपल्याला माहिती पाहिजे. व्होकॅब्युलरी वी हॅव टू फोकस व्होकॅब्युलरी. सो डॉग अँड पपी हे जे आहे ते सिमिलर वर्ड्स आहेत. आणि असा जर आपण अभ्यास केला तर म्हणजे समजा आपण अभ्यास करत असताना नवीन जे न्यू वर्ड्स जे आहेत ते सिंग्युलर प्लुरल वेगळे किंवा आणखीन तुम्हाला सिमिलर वर्ड्स वेगळे अपोजिट वर्ड्स वेगळे असंच पर्यायातून तुम्ही अभ्यास करत जाऊन पुढे जर गेला तर असं आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी जर त्या शब्दांचा संग्रह केला तर आपल्याला चांगल्या पद्धतीने हे प्रश्न जे आहेत ते सुटू शकतात आणि आपण ते प्रश्न सोडवू शकतो. आता आय कॅनॉट लाईव्ह विदाउट वॉटर. जर बघा वॉटर शिवाय मी पाण्याशिवाय राहू शकत नाही. मला कल्ले असतात मी पाण्यात पोहतो मी कोण आहे. आय हॅव फिन्स. तर बघा मग आता स्नेकला काय कल्ले असतात का नाही. टॉर्टॉइजला काय कल्ले असतात का तिचे पाय फक्त थोडे मोठे असतात मग त्याला काय आपण कल्ले म्हणू शकत नाही. आता फ्रॉगला मग काय कल्ले असू शकतात का आणि फ्रॉग पाण्यात पोहतो टॉर्टॉइज पाण्यात पोहतो कासव पाण्यात पोहतो साप सुद्धा उचित प्रसंगी पाण्यात पोहू शकतो. परंतु मी कोण आहे मी पाण्याशिवाय राहूच शकत नाही. हे तिघं पण कुठं राहतात हे तिघं पण जमिनीवर राहतात. स्नेक टॉर्टॉइज आणि फ्रॉग तिघं पण जमिनीमध्ये राहतात. फक्त जर पाण्यातून जर मासा वेगळा काढला तर तो पाण्याशिवाय राहू शकत नाही. म्हणून त्याचं उत्तर जे आहे ते फिश हे आहे. तर म्हणजे अशा प्रकारे आपल्याला पर्याय क्रमांक 2 जो आहे 2 जे आहे
ते आपल्याला त्याचं उत्तर सांगता येतं. आता पुन्हा एकदा हा प्रश्न आपण पाहू शकता. तर बघा आता पुढील वाक्यात एका वाहनाचे नाव दडलेले आहे. म्हणजे आता बघा पे युअर टॅक्स इन टाइम असं त्यांनी सांगितलेलं आहे. फाइंड द हिडन नेम ऑफ व्हेकल इन द सेंटेन्स. या वाक्यामध्ये एका वाहनाचं नाव जे आहे, व्हेकलचं नाव जे आहे ते लपलेलं आहे. मग आता बघा कुठलं कुठलं व्हेकल दिलेलं आहे. जीप दिलेलं आहे, त्याच्यामध्ये पी आहे, जे हा कुठंच नाहीये. मग जीप असेल का? नाही. टांगा जो आहे तो दिलेला आहे, टांगा. तर तो या ठिकाणी एन जी ह्याच्यामध्ये कुठंच नाहीये. इथं जे पण नाही, जी पण नाही, म्हणून हे दोन्ही पण उत्तर होऊ शकत नाही. आता बघा ह्याच्यामध्ये एल जो आहे, एल कुठं आहे का? एल सुद्धा कुठं नाहीये, म्हणून प्लेन सुद्धा उत्तर होणार नाही. मग आता काय राहिलेले? टॅक्सी राहिलेले. मग आता बघा टॅक्सी टॅक्सी आणि हे उत्तर आपल्याला लगेच दिसू शकतं. आपण जर ज्यावेळेस पर्याय पाहतो त्यावेळेस आपल्याला टॅक्सी लगेच दिसू शकते जर आपले शब्द पाठ असतील तर. मग आता बघा आय हॅव 4 wings and 6 legs. My name tells you what I can do. Who am I? बघा मला 4 पंख व 6 पाय आहेत, मी काय करू शकते हे माझे नावच सांगते. बघा मग फ्लाय सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. मी काय करू शकते हे माझे नावच सांगते. मग कुठलं ह्याच्यामध्ये 4 पंख आहे, मुंगीला पंख नाही, कॉकरोचला पण काही पंख नाही, 4 पंख नाही आणि 6 पाय नाही. मग इथं काय आहे त्याचं उत्तर? फ्लाय हे आहे. मी काय करू शकते हे माझंच माझे नावच सांगते. मग मी बोलू शकते, मी काय करू शकते तर बोलू शकते. म्हणून फ्लाय जे आहे ती आपल्याला त्याचं उत्तर निर्माण करता येऊ शकतं. त्यानंतर सॉल्व द रीडर. आता बघा आय यूज स्पॅनर अँड स्क्रू ड्रायव्हर. स्पॅनर आणि स्क्रू ड्रायव्हर मी वापरतो. आता स्पॅनर आणि स्क्रू ड्रायव्हर मी वापरतो. कोण वापरतोय? बघा तुम्ही समजा आपण एक रँडमली पर्याय घेतला, मिल्कमॅन. मिल्कमॅनचं काय काम आहे का स्क्रू ड्रायव्हर वापरण्याचं? विषय मिल्कमॅन हे त्याचं उत्तर नाहीये. पण वॉटर म्हणजे मटकी तयार करणारा जो आहे तो काय स्क्रू ड्रायव्हर वापरणार आहे का? नाही वापरणार. स्पॅनर वापरणार आहे का? नाही वापरणार. मग आता फार्मर, तुम्ही म्हणता फार्मर वापरू शकतो, परंतु फार्मरचं काम कशाशी निगडीत आहे? फॉरेस्टशी निगडीत आहे. मग मेकॅनिक जर घेतला तर त्याला स्पॅनर आणि स्क्रूड्रायव्हर हे ऑलवेज त्याला हे लागणारच आहे. म्हणून त्याचं उत्तर फार्मर नाहीये, तर त्याचं उत्तर काय करावं लागेल? मेकॅनिक हे आपल्याला करावं लागेल. म्हणजे अशा पद्धतीने हे जंबलसाठी हा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. जंगलिंग तुमची व्हावी आणि तुम्हाला उत्तर लिहू नये, त्याचं उत्तर चुकावं म्हणून हा पर्याय दिलेला आहे. मेकॅनिक आहे. नंतर आता बघा जॉईन द लेटर ऑफ द अल्फाबेट विथ द पिक्चर टू फॉर्म अ मीनिंगफुल वर्ड. पुढील अक्षराचं चित्र जोडून एक अर्थपूर्ण शब्द बनवा. क्लोथ्स. मग आता क्लोथ्स ह्याला आपण समजा काय म्हणतोय तर लॉक म्हणतोय. LOCK लॉक. मग आता कॉक हे पुन्हा एकदा सिमिलर आहे, परंतु हे त्याचं उत्तर आहे का? तर पुढे पाहूयात आपण. सी आहे त्याच्यामध्ये सी आणि प्लस हे लॉक आहे, LOCK लॉक. म्हणून त्याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 3 असं असणार आहे. कोण तर हे निश्चित चुकीचं आहे. क्लॉथ हे सुद्धा निश्चित चुकीचं आहे. आणि 2 जे पर्याय आहेत बघा पुन्हा एकदा जंबलसाठी 2 पर्याय आपल्याला त्यांनी दिलेले आहेत. आणि अशा पद्धतीने हे प्रश्न जे आहेत ते आपण सोडवू शकतो. बघा आता परत आय वॉन द रेस विथ द हेअर. आय कॅन लाईव्ह ऑन लँड ऍज वेल ऍज इन वॉटर. हू एम आय? आता बघा जर मी सशाबरोबर शरीर जिंकलो, मी पाण्यात व जमिनीवर राहतो, मग मी कोण आहे?
मग आता सशाबरोबर सगळं शर्यत कोण जिंकलेलं आहे आपल्याला माहिती आहे. सशाची आणि कासवाची शर्यत लागलेली होती. मग आता स्नेक त्याच्यामध्ये नाहीये, डिअर त्याच्यामध्ये नाहीये, स्नेल त्याच्यामध्ये नाहीये. मग ह्याचं जे उत्तर आहे ते टॉर्टॉइज आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला थोडं तारतम्य जे आहे ते ठेवून आपण चांगल्या पद्धतीने हे प्रश्न सोडवू शकतो. आता हा जर 2023 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे तर काय सांगितलेलं आहे या प्रश्नामध्ये, तर बघा आता इथं त्यांनी जे शब्द पर्याय जे आहेत ते दिलेले आहेत. बघा आता GROW, त्यानंतर रूट्स, हे सुद्धा पर्याय त्यांनी दिलेला आहे. पण आता बघा काय दिलेला संदेश पूर्ण करण्यासाठी योग्य शब्द निवडा. मग काय करू शकतो आपण, प्लॅन्ट्स नॉट गार्बेज, प्लॅन्ट्स नॉट गार्बेज. मग आता त्याचं काय म्हणू शकतो, SEW, सीव प्लॅन्ट्स नॉट गार्बेज, कट प्लॅन्ट्स नॉट गार्बेज, कट प्लॅन्ट्स नॉट गार्बेज, ग्रो प्लॅन्ट्स नॉट गार्बेज, रूट प्लॅन्ट्स नॉट गार्बेज. आता कुठलं शब्द होऊ शकतोय किंवा कुठलं उत्तर या ठिकाणी होऊ शकतोय, तर त्यांनी काय सांगितलेलं हा संदेश पूर्ण करतात. ग्रो प्लॅन्ट्स नॉट गार्बेज, कचरा वाढवू नका, तर तुम्ही काय तयार करा, तर झाडांची किंवा रोपांची तुम्ही काय करा, वाढ करा. ग्रो म्हणजे वाढवा, नॉट गार्बेज असं या ठिकाणी आपल्याला 23व्या प्रश्नामध्ये सांगता येऊ शकतं. आणि आपण अशा पद्धतीने बऱ्याच प्रश्नांवरती जर समजा आपण चर्चा केली तर जेवढा आपला सराव जास्त होणार आहे तेवढं आपण चांगल्या पद्धतीने हे प्रश्न जे आहेत ते सोडवू शकणार आहोत. आता पुढचा प्रश्न जो आहे बघा, आता काय प्रश्न आहे, आय एम बिगर दॅन सी, इट इज डार्क अँड क्वाईट डीप इनसाइड मी. माझ्यामध्ये मी कशापेक्षा आहे, म्हणजे मी मोठा आहे. कुणापेक्षा मोठा आहे मी, तर मी समुद्रापेक्षा मोठा आहे. आय एम बिगर दॅन सी, इट इज डार्क अँड क्वाईट डीप इनसाइड मी. माझ्यामध्ये खूप डार्कनेस आणि क्वाईट डीप, खूप खोल पण आहे. देर आर माउंटेन्स, प्लेन्स and trenches at my bottom. What am I? आता माझ्या तळाशी डोंगर आहे, मैदाने आहेत आणि खंदके पण आहेत. ट्रेंचेस म्हणजे खंदके सुद्धा माझ्या तळाशी मग आहे. मग आता मी कोण आहे, तर बघा बीच आहे का, तर बीच काय समुद्रापेक्षा मोठा असतो का, व्हॅली जे आहे समुद्रापेक्षा मोठी असते का, क्रीक जे आहे ते समुद्रापेक्षा मोठा असतंय का, नाही. मग कोण मोठा आहे समुद्रापेक्षा, तर ओशन मोठा आहे. मी समुद्रापेक्षा मोठा आहे, माझ्यामध्ये खोल आतमध्ये अंधार शांतता असते. माझ्या तळाशी डोंगर, मैदाने आणि खंदक आहे. म्हणजे महासागर जो आहे तो समुद्रापेक्षा मोठा आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे जे प्रश्न आहेत ते सोडवता येऊ शकतात. पुन्हा एकदा प्रॅक्टिस जी आहे ती महत्वाची आहे आणि या प्रॅक्टिस मधून आपण चांगल्या पद्धतीने हे प्रश्न सोडवू शकतो. त्याच्यानंतर बघा, आय हॅव 2 hands and 2 legs. I have a small head. There are 2 antennas on my head. I obey my master's order. Who am I? तर बघा आता मला 2 हात आणि 2 पाय आहेत. मग आता बघा टेलिव्हिजनला 2 हात आणि 2 पाय असतात का, 2 हात आणि 2 पाय आहेत, नाही. कॉम्प्युटरला 2 हात आणि 2 पाय असतात का, नाही. मला छोटे डोके आहे, समजा कॉम्प्युटरला छोटे डोके आहे, परंतु 2 हात आणि 2 पाय नाहीत. आपण सीपीयूला जर डोकं म्हणलो तर समजा म्हणू शकतो, परंतु 2 हात आणि 2 पाय कॉम्प्युटरला नाहीत. दोन्ही पर्यंतचे उत्तर होऊ शकत नाही. मग आता राहिले खाली सर्वंट राहिला माझ्या डोक्यावर, 2 अँटेना आहेत. सर्वंटच्या डोक्यावर 2 अँटेना असतात का, नाही. म्हणून त्याचं उत्तर जे आहे ते रोबोट आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला जे काही पर्याय असतील समजा, तर त्यांना जर आपण चुकीचं ठरवलं किंवा जर ते एखाद्या वेळेस आपल्याला रोबोटचा जर अर्थ माहित नसला तर आपल्याला कोणते पर्याय चुकीचे आहेत हे जर निवडणं जमलं तर आपल्याला
आपल्या बरोबर उत्तराजवळ आपल्याला निश्चित जाता येतं. आणि पुन्हा एकदा व्होकॅब्युलरी प्रॅक्टिस या गोष्टी पुन्हा पुन्हा एकदा फोकस होतात. बघा आता बघा आता service 26 question. What is the question? Find the hidden body part in one of the given alternatives. दिलेल्या पर्यायामधून लपलेला एक पर्याय जो आहे तो आपल्या शरीराचा अवयव जो आहे, शरीराचा पुन्हा एकदा शरीराचा अवयव घडलेला आहे तो आपल्याला शोधायचा आहे. मग आता त्याच्यामध्ये काय म्हणू शकतो आपण? कॅलेंडर, फार्मर, साऊंड, टीव्ही. मग आता कुठला पर्याय आपण फोकस करायचा? तर एखादा पर्याय आपण फोकस करू. मग आता शरीराचा एक अवयव इथे कुठं लपलेला आहे का? इथं ई बाय ई पाहायला पाहिजे, परंतु इथं ई बी आहे म्हणून हा पर्याय नसणार आहे. कॅलेंडर मध्ये ची जर समजा इथं असतं तर मग तो आपल्या शरीराचा अवयव झाला असता, म्हणून हा पर्याय सुद्धा होत नाहीये. मग आता फार्मर पर्यायामध्ये जर बघितलं बघा इथे ARM हा शब्द आपल्याला दिसतोय. आर्म म्हणजे काय आहे तर बाहू. बघा आपल्याला बरेच वेळेस हँड, मी मगाशी एकदा सांगितलं होतं, तर हँड त्याच्यानंतर आर्म त्याच्यानंतर म्हणजे हे सिमिलर वर्ड्स जे आहेत ते आपण कुठेतरी एका गटातून जर तयार करून ठेवले किंवा वह्यांचं एक छोटस कंपार्टमेंट जर छोटस करून ठेवलं त्याला, तर आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी जर लिहून ठेवले थोडक्यात, तर आपल्याला आर्म हा शब्द सुद्धा म्हणजे सिमिलर वर्ड्स जर आपल्याला एका ग्रुप वाईज आपण जर करून ठेवले तर त्या पद्धतीने आपल्याला त्याचं उत्तर सापडू शकतात. फाइंड अनदर वर्ड फॉर द हाऊस हिडन इन द गिवन वर्ड. मग आता हाऊस साठी दुसरा शब्द आपल्याला शोधायचा आहे. मग आता दुसरा शब्द हाऊस करता कुठला शब्द शोधता येईल किंवा आपल्याला हाऊस साठी काय ऑप्शन देता येऊ शकते? तर असे काही प्रश्न जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी घेता येऊ शकते. आणि आपण चांगल्या पद्धतीने हे जे चांगल्या पद्धतीने काय म्हणू शकतो आपण त्याला, तर ह्या प्रश्नांचा सराव हा करू शकतो. तर आता बघा पुन्हा एकदा असे खूप सारे प्रश्न जे आहेत तर हे आपल्याला घेता येऊ शकतात. आपण हा काही प्रश्न त्याच्यामध्ये सुद्धा बघू. बघा, आय फ्लो डाऊन द माउंटेन, आय फ्लो टू मेक पीपल हॅपी, आय फ्लो टू मीट द सी. म्हणजे समजा जर मी डोंगरावरून खाली वाहते, लोकांना सुखी करण्यासाठी वाहते, मी समुद्राला भेटण्यासाठी वाहते, तर मी कोण आहे? बघा वॉटरफॉल हा काही लोकांना सुखी करण्यासाठी वाहत नाही. फक्त एवढ्या कालावधीत असतो किंवा पावसाळ्यात मर्यादित असतो. मग स्ट्रीम जो आहे झऱ्यामधून काही लोक सुखी होत नाहीत, रेन मधून लोक सुखी होतात, पण तो समुद्राला भेटण्यासाठी तो काही जात नाही. मग समुद्राला भेटण्यासाठी कोण जातं? तर रिव्हर जाते. म्हणून हे त्याचं उत्तर आपल्याला सांगता येऊ शकतात किंवा आपण चांगल्या पद्धतीने त्याला मार्क करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण ह्या प्रश्नांचा जर सराव केला तर चांगल्या पद्धतीने आपण सरावातून हे प्रश्न सोडू शकतो आणि व्यवस्थितरित्या आपण स्कोरिंग हे करू शकतो. लास्टचा एक प्रश्न आपण पाहूया. तर आय एम द क्लोजेस्ट नेबर ऑफ द अर्थ. जर क्लोजेस्ट नेबर ऑफ द अर्थ सुपरलेटिव्ह डिग्री, यू सी मी इझिली ॲट नाईट, पीपल ऑन अर्थ लव मी अँड राईट पोएम्स अबाउट मी. बघा आता आपल्याला लक्षात आलं पाहिजे, सूर्यावरती कविता केली जाते, चंद्रावरती कविता केली जाते, मार्स वरती कविता केली जाते, स्पेस वरती कविता केली जाते आणि लोक माझ्यावर प्रेम करतात. मग आता तर मून जो आहे तो मी सर्वात पृथ्वीचा जवळचा शेजारी आहे, म्हणून मून हे त्याचं उत्तर आपल्याला सांगता येऊ शकतं. अशा प्रकारे आपण या प्रश्नांचा सराव जो आहे तो चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि आपण असे प्रश्न जर सोडवले तर आपल्याला व्यवस्थितरित्या ह्या प्रश्नाचे जे मार्क्स असतील तर ते आपल्याला कळू शकतात. बघा इथे प्रश्न विचारलाय, विच लेटर इज ॲट 7th प्लेस, 7व्या स्थानी असलेले अक्षर कोणते?
बघा आपण क्लासच्या सुरुवातीला आपण विचार घेतला होता काही सेंटेन्सेस असेल, एन्व्हायरमेंट असेल किंवा आणखी काही गोष्टी ज्या असतील त्या घेतलं होतं आणि 7th प्लेस तिथं तो प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे शब्द तयार करून 7व्या स्थानी कोणतं अक्षर आहे किंवा 8व्या स्थानी कोणतं अक्षर आहे, लास्ट कुठला आहे, तर असे प्रश्न सरावातून आपल्याला निश्चित आपण सोडू शकतो. आणि जेवढा जास्त सराव तेवढं ह्या प्रश्नांचं जे स्कोरिंग आहे तर ते आपल्याला लक्षात येऊ शकतं किंवा आपल्याला ते आकलन होऊ शकतं. मग आता बघा ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा फेसेस जे आहेत ते इथे आलेले आहेत. स्केअर्ड आहे, हॅपी आहे, अँग्री आहे, असे म्हणजे प्रश्न सराव करणं अतिशय गरजेचं आहे. आणि आजची आपली तासिका आपण संपूयात. धन्यवाद.